श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज आहे वार बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी. या दिवशी आलेली आहे वसंत पंचमी. वसंत पंचमी ह्या दिवशी माता सरस्वतीची विधिवत पूजा अर्चा केली जाते. आपल्या घरामध्ये लहान मुलं, मोठी मुलं, शाळेत जाणारी मुलं, त्याचबरोबर काही पदवी धारण करणारी जी मुलं आहेत, तर त्यांनी माता सरस्वतीचा या दिवशी आशीर्वाद घेऊन आपल्या अभ्यासाला सुरुवात करावी. तर ह्या वसंत पंचमीला बघा, आपल्या जवळ आसपास कुठे स्वामींचं केंद्र असेल तिथे तुम्ही जर गेला तर तुम्हाला तिथे सरस्वती संच मिळेल. तर हा सरस्वती संच जो आहे तर आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी, त्याचबरोबर त्यांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला जातो. असा हा तुमच्या आसपास जर स्वामींचं मंदिर असेल तर तिथून तुम्ही हा संच घेऊन, तर पहा, आपल्याला हा संच घरी घेऊन यायचा आहे. तर हा सरस्वती संच जो आहे तर तो खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी वसंत पंचमीच्या दिवशी जर आपण तो घरी आणला तर त्याचं महत्त्व अतिशय जास्त ठरलं जातं. तर पहा, आपल्याला आज संध्याकाळी असा हा एक उपाय देखील करायचा आहे. आईने मुलांवरून अशी ही वस्तू ओवाळून घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे, ज्यामुळे पहा आपल्यावरती माता सरस्वतीची कृपा होईल, विघ्न दूर होतील, आपल्या घरामध्ये काही अडचणी असतील, आपल्या मुलांवरती काही दोष, संकट, करणी-बाधा, नजर दोष, इडापिडा असेल ती दूर होऊन जाते. त्याचबरोबर त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल तर अभ्यासामध्ये प्रगती होते, नोकरीत, व्यवसायामध्ये, अनेक क्षेत्रामध्ये, ते ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या क्षेत्रांमध्ये त्यांची प्रगती होते. तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आज संध्याकाळी आपल्याला आवर्जून करायचा आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, वसंत पंचमी हा दिवस माता सरस्वतीला समर्पित आहे. त्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये, स्मरणशक्तीमध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांसाठी काही उपाय करायचे आहे. त्यांच्यावरती जर काही दोष लागलेले असतील, त्यांना नजरबाधा लागलेली असेल, इडापिडा झालेली असेल, तर त्यासाठी आपल्याला असा हा एक उपाय आवर्जून आपल्या घरामध्ये करायचा आहे. आणि पहा, आपली मुलं अगदी लहानातील लहान मुलं असू द्या किंवा मोठ्यातील मोठे मुलं असू द्या, लहानातील लहान मुलं जरी असली तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण लहान मुलंही खूप हट्टीपणा करतात, किरकिर करतात. आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती येऊन गेली तर ती लगेच चिडचिडेपणा करतात आणि काही ना काही त्यांना नजरही लागली जाते. पण पहा, घरातील लोकांची सुद्धा नजर लागली जाते. फक्त बाहेरीलच लोकांची नजर लागते असं नाही. घरातील लोकांची म्हणजे मेन गोष्ट आई-वडिलांची जास्त करून मुलांना नजर लागली जाते. कारण ते हमेशा आपल्या मुलांचं कौतुक करत असतात आणि त्यामुळे पहा मुलांना दोष लागतात. आणि त्यामुळे पहा, तुम्ही पाहिलं असेल, मुलं अचानक हट्टीपणा करायला लागतात किंवा अचानक आजारी पडतात आणि कितीही दवाखाने केले तर ते व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे पहा, मुलांना नजर लागलेली असते, ती नजर दूर करण्यासाठी आपल्याला अशा विशिष्ट तिथींना काही उपाय करायचे असतात. तर पहा, हे झालं लहान मुलांबद्दल. आणि मोठे मुलं जरी असतील आपली तर पहा, खूप पदवीधर मुलं आहेत आणि लग्न झालेली जरी मुलं असली तरीसुद्धा त्यांच्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. कारण पहा, मोठे मुलं जे असतात ते खूप सारे कष्ट करतात, मेहनत करतात, अभ्यास करतात, परंतु त्यांना म्हणावं अशी नोकरी प्राप्त होत नाही. खूप सारं शिक्षण घेतलेलं आहे, पदवी धारण केलेली आहे, परंतु मनासारखी नोकरी त्यांना प्राप्त होत नाही. अशा वेळेससुद्धा त्या मुलांवरून आपल्याला या काही वस्तू आहेत तर त्या ओवाळून टाकायच्या असतात. कारण पहा, त्यांच्या प्रगतीमधील जे अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये आपण असे हे विशिष्ट तिथींना छोटे छोटे उपाय हे करायचे असतात. तर पहा, आपल्याला उपाय हा काय करायचा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लवंग लागणार आहेत. तर लवंग ह्या आपल्याला 5 घ्यायच्या आहेत. कुठेही तुटल्या फुटलेल्या आपल्याला लवंग घ्यायच्या नाहीत, चांगल्या आणि व्यवस्थितच लवंग घ्यायच्या आहेत. यानंतर आपल्याला 5 वेलची घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 5 मिरी देखील आपल्याला काळ्या घ्यायच्या आहेत. ह्या 3 वस्तू आपल्याला घेऊन आपल्या हातामध्ये
तर पहा, ह्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत. म्हणजे खालून आपल्याला उजवा हातात ह्या वस्तू घेऊन खालून दुसरा डावा हात लावायचा आहे आणि आपल्या मुलांना पूर्व पश्चिम दिशेचे तोंड करून बसवायचं आहे. त्यानंतर त्यांच्यावरून डोक्यापासून तर पायापर्यंत आपल्याला ह्या वस्तू 7 वेळा उतरून टाकायच्या आहेत. तर 7 वेळा ओवाळायच्या आहेत आणि त्यानंतर पहा, आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे. आपल्या घराची जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेला आपल्याला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत. आणि पहा, आपल्या घराच्या दक्षिण दिशेला जर कोणाची घरं असतील किंवा काही आपल्याला असं काही करता नाही आलं, तर मग आपण ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या एका भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत. त्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आहे आणि त्या वस्तू जाळून टाकायच्या आहेत. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुमच्या घरातला जो डस्टबिन आहे त्या डस्टबिनमध्ये सुद्धा तुम्ही ह्या वस्तू टाकून द्यायच्या आहे. परंतु ह्या वस्तू आपल्याला घराच्या बाहेर डस्टबिन ठेवून नंतर टाकायच्या आहेत. आता पहा, मुलं आपल्याकडे 2 आहेत, तर मग दोन्ही मुलांसाठी वेगवेगळ्या वस्तू आपल्याला वापरायच्या आहेत. एकाच वस्तूने दोघांवरती आपल्याला उपाय करायचा नाही. वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि वेगवेगळ्या वस्तू घेऊन त्यांच्यावरती सांगितल्याप्रमाणे आपल्याला 7 वेळा उतरवून टाकायच्या आहेत आणि तुम्ही ह्या एका प्लेटमध्ये जाळूनसुद्धा टाकू शकता. तर पहा, आपण जेव्हा ही नजर काढत आहोत त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मनातले मनात म्हणायचं आहे, माझ्या मुलांची इडापिडा निघून जाऊ दे, नजर दोष असेल तो निघून जाऊ दे, त्यांची शत्रुबाधा असेल त्यांना झालेली ती दूर होऊ दे, त्याचबरोबर त्यांची अभ्यासामध्ये खूप सारी प्रगती होऊ दे. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या मुलांसाठी बोलायचं आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या उतरवायच्या आहेत. माझ्या मुलांची त्यांच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये प्रगती होऊ दे असं आपल्याला बोलत ह्या वस्तू उतरवायच्या आहेत. उतरवत असताना आपल्याला अगदी रागाने उतरवायच्या आहेत. म्हणजे खूप कौतुक करत आहोत किंवा आनंद झाला आहे अशा पद्धतीने उतरवायच्या नाही. मग ती नजर निघली जात नाही. कारण पहा, नजर काढताना आपल्याला रागानेच ती काढायची आहे. अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. आवर्जून आज संध्याकाळी प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे आपल्या मुलांच्या जिभेवरती आपल्याला एक शब्द लिहायचा आहे. तो आपला मध जो आहे तर तो मध सोन्याची काडी जी आहे ती मधामध्ये बुडवायची आहे आणि आपल्या मुलांच्या जिभेवरती एम या शब्दाचा शब्द लिहायचा आहे. हा जो शब्द आहे तर तो माता सरस्वतीचा बीज मंत्र आहे. हा शब्द आपण लिहायचा आहे आणि आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये स्मरणशक्तीमध्ये वाढ होण्यासाठी असा हा बीज मंत्र आपल्याला मुलांच्या जिभेवरती लिहायचा. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.